पाहिजेत पंचशील विद्यालंकार शिक्षण संस्था वाशिम, रजिस्टर नंबर 236/98 वाशिम, दिनांक 21/10/1969, बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक शैक्षणिक दर्जा प्राप्त संस्था। मित्रांनो, दिलेली संस्था वाशिम जिल्ह्यातील आहे। भारतीय राज्यघटना कलम 31 व महाराष्ट्र शासन निर्णय शालेय विभाग दिनांक 13 जुलै 2016 नुसार तसेच शिक्षण हक्क कायद्यास अधीन राहून संस्था संचालित खाली दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार अनुदानित तत्वावर शिक्षण सेवक मानधन तत्वावर रिक्त असलेल्या पदी खालील पदे भरावयाची आहेत। तर या ठिकाणी अनुदानित तत्वावर शिक्षण सेवक किंवा मानधन तत्वावर रिक्त असलेल्या पदी खालील पदे भरण्यात येत आहे। रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम, जिल्हा वाशिम। शाळेचे नाव दिले आहे रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम, जिल्हा वाशिम। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी साठी TET उत्तीर्ण किंवा पात्र किंवा CTET पात्रता अनिवार्य। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी साठी TET/CTET पात्रता अनिवार्य आहे। शैक्षणिक अर्हता आहे BA BEd/BPed। विषय दिला आहे इंग्रजी, मराठी/इतिहास, भूगोल/समाजशास्त्र/राज्यशास्त्र। 55% गुण अनिवार्य आणि सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र। TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर CTET परीक्षा पात्र किंवा उत्तीर्ण। CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र। वेतन श्रेणी अनुदानित तुकडीवर शासनाच्या नियमानुसार शिक्षण सेवक मानधन। अनुदानित तुकडीवर उमेदवारांची नेमणूक असेल तर शासनाच्या नियमानुसार शिक्षण सेवक मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे। पदसंख्या 1 जागा। पदाचे आरक्षण नियत वयोमानाने सेवानिवृत्तीमुळे आधीचे शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे। आणि वेतन श्रेणी दिली आहे अनुदानित तुकडीवर शासनाच्या नियमानुसार शिक्षण सेवक मानधन दिले जाणार आहे। त्यानंतर आहे राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसारी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम। अनुक्रमांक 1, पद सेवक शैक्षणिक अर्हता SSC/HSC/BA। वेतन श्रेणी अनुदानित शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर पदसंख्या 1 जागा। पदाचे आरक्षण नियत वयोमानाने सेवानिवृत्तीमुळे। इन्फॉर्मेशन सूचना। मुलाखतीचे स्थळ रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम, अकोला नाक्याजवळ वाशिम। मुलाखत दिनांक आहे रविवार 30 ऑगस्ट 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम, जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे। उमेदवारांना सूचना आहे, मुलाखतीचे ठिकाण दिले आहे आणि मुलाखत दिनांक आहे रविवार, मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि दिनांक आहे 30 ऑगस्ट 2026। मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। मुलाखतीचे स्थळ दिले आहे रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम, अकोला नाक्याजवळ वाशिम। आणि वरील पदासाठी जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहत असताना मूळ कागदपत्रांच्या म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटच्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम, जिल्हा वाशिम येथे उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे। मुख्याध्यापक, सचिव, अध्यक्ष। जाहिरात क्रमांक 2, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात। मित्रांनो, ही जाहिरात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025। ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT परीक्षा दिली आहे 2025 त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे।
संस्थेचे नाव दिले आहे कैलासवासी नूरा नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, 70 माल पोस्ट, रोहडा, तालुका पुसद, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शैक्षणिक स्तर सेकंडरी. शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय पन्हाळा, तालुका पुसद. UDIS नंबर दिला आहे. कैलासवासी नूरा नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, 70 माळ पोस्ट, रोहडा, तालुका पुसद या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा दिलेली होती आणि ज्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे दिलेल्या पदासाठी व पवित्र प्रणाली नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता आहे व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेली आहे अशाच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील दिला आहे. अनुक्रमांक प्रवर्ग आहे EWS, जातीचा संवर्ग EWS. आणि या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये एकही जागा या ठिकाणी दिसत नाही आहे. महिलासाठी सुद्धा जागा नाही, माजी सैनिकसाठी नाही, अंशकालीनकरिता नाही, प्रकल्पग्रस्तकरिता नाही, भूकंपग्रस्तकरिता नाही, खेळाडूंकरिता नाही. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे एक पद भरण्यात येत आहे. अशा एकूण किंवा अशी एक जागा या ठिकाणी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद किंवा जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदाचा तपशील मान्य दिनांक 13/6/2026, 13 जून 2026. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1 माध्यम मराठी, पद पदवीधर शिक्षक वर्ग 9वी ते 10वी. वर्ग 9वी ते 10वी करिता पदवीधर शिक्षक नेमण्यात येत आहे. वेतनश्रेणी मानधन S14 38,600 ते 1,22,800 इतके वेतन पदवीधर शिक्षक वर्ग 9वी ते 10वी या पदाकरिता मिळणार आहे किंवा देण्यात येणार आहे. अनुदान प्रकार 80% अनुदानित शाळा आहे. विषय इंग्रजी विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. पदवीधर शिक्षक वर्ग 9वी ते 10वी करिता शिकवण्याचे माध्यम इंग्रजी. आवश्यक शैक्षणिक पात्रता पदवीधर BA MA. आवश्यक व्यावसायिक पात्रता B.Ed, म्हणजेच BA B.Ed चालेल किंवा MA B.Ed. TET/CTET विथ इंटरव्ह्यू. एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. तर या ठिकाणी TET किंवा CTET आवश्यक शैक्षणिक पात्रता वर्ग 9वी ते 10वी करिता आवश्यक नाही. एक जागा भरण्यात येत आहे. संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या हे संकेतस्थळ दिले आहे. या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती 9वी व 10वी स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच ज्यांनी TIT परीक्षा दिली आहे आणि ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर आपली वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत आणि ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे किंवा अर्हता आहे अशा उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी आपला पसंतीक्रम नोंदवायचा आहे किंवा नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. संकेतस्थळ दिले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 7 फेब्रुवारी 2019 व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 21 जून 2023 नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. तर दिलेल्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उमेदवारांकडे
कडे असणे आवश्यक आहे. टीप: वरील रिक्त पदासाठी पवित्र पोर्टल प्रणालीमार्फतच शासनाकडून उमेदवाराचे नाव कळविले जाणार आहेत. तर वर दिलेल्या रिक्त पदासाठी पवित्र पोर्टल प्रणालीमार्फतच शासनाकडून उमेदवारांचे नाव कळविले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. पवित्र पोर्टलवर जेव्हा जाहिराती सुरू होईल आणि पसंतीक्रम द्यायचा असेल तेव्हा पसंतीक्रम दिल्यानंतर पवित्र प्रणालीमार्फतच शाळेला उमेदवारांचे नाव कळविले जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कोणत्याही उमेदवाराने संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. रंगराव नेमा राठोड, अध्यक्ष, कैलासवासी नुरा नाईक बौद्धिश शिक्षण संस्था, 70 माळ. BS तायडे, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, पन्हाळा. उत्तम सेवा राठोड, सचिव, कैलासवासी नुरा नाईक बौद्धिश शिक्षण संस्था, 70 माळ. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.